मराठा आरक्षणावर या सभागृहामध्ये एकूण 74 सदस्यांनी भाग घेतला। सगळ्यांची नावं मी घेत नाही। यामध्ये विरोधी पक्षनेते आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, तुमचे नाव दिले, आणि अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, शिवेंद्रराजे भोसले, प्रकाश आंबेडकर, नितेश राणे, आशिष शेलार, सगळ्यांची नावं घेत नाही, चालेल ना? सर्व सन्माननीय सदस्य यांनी एकूण 17 तास 17 मिनिटं चर्चा केली। मी सर्वांनाच अध्यक्ष महोदय मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। अतिशय सविस्तर चर्चा अतिशय महत्त्वाच्या विषयावर या सभागृहामध्ये झालेली आहे। सर्व पक्षाच्या सदस्यांनी यामध्ये गांभीर्याने चर्चा केली आणि खरं म्हणजे सर्वांनीच अतिशय पोटतिडकीने या सभागृहामध्ये मराठा आरक्षण या अतिशय महत्त्वाच्या विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा केलेली आहे। सर्वांची आपली भावना एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आणि म्हणून आपली जशी सगळ्यांची भावना तशी मुख्यमंत्री म्हणून माझी देखील पहिल्या दिवसापासूनची भावना आणि इच्छा मी देखील व्यक्त केलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे। ज्या समाजानं या एकीकडं पिढ्यानपिढ्या शेती करून अब्जावधी लोकांची पोटं भरली आणि दुसरीकडे आपल्या देशासाठी मातृभूमीसाठी देखील जीवाची बाजी लावली, हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून जय जवान जय किसान ही घोषणा हा समाज प्रत्यक्षात जगला आहे। अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं या मराठा समाजानं महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे। तोच मराठा समाज आज आपल्या हक्कासाठी उभा ठाकलाय, रस्त्यावर उतरलाय। आर्थिक शैक्षणिक आघाड्यांवर या समाजाच्या पदरी मागासले पण पडलेला आहे। गेल्या काही वर्षात हा समाज सामाजिक दृष्ट्या सुद्धा मागे पडलाय, आणि म्हणून अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे, आणि हा त्यांचा अधिकार देखील आहे। या मागणीसाठी काहींनी भावनांच्या भरात अतिशय टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या देखील केलेल्या आहेत, आणि हे देखील अतिशय मन विषण्ण करणारं आहे, अतिशय वेदनादायी आहे। आणि म्हणून कुणालाही हे परवडणारं नाही, आणि आपल्या सगळ्यांच्याच भावना यासाठी एकच आहेत। राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजानं आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी आणि बांधणी देखील घट्ट केलेली आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठा हातभार देखील लागलेला आहे। पण गेल्या काही दिवसापासून राज्यातील सामाजिक जे वातावरण आहे, जे काही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, हे दूषित करण्याचा देखील प्रसंग या ठिकाणी घडलेत, आणि तशा प्रकारचे प्रयत्न होताना आपण पाहतोय। कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं
हे राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही आणि भूषणावं देखील नाहीये. याबाबत आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे तर अजिबात न परवडणार आहे आणि न शोभणारही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठेही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी, त्याचबरोबर आपली सगळ्यांची, विरोधी पक्ष काय, सत्ताधारी काय, आपण सर्व लोकप्रतिनिधी जे आहोत, आपली सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आपणही आणि समाजाने आजवर घेतलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि खरं म्हणजे ती विचार करण्याची वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे. राज्यात कायदा आणि शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राखला गेला पाहिजे, कायम राहिला पाहिजे. कोणत्याही निमित्ताने समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये ही आपली सगळ्यांची भावना आहे. चर्चेतून आणि योग्य भूमिकेतून आपण मार्ग काढू शकतो, प्रश्न सोडवू शकतो, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज देखील मी या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती वजा आवाहन देखील करू इच्छितो की आपण सगळ्यांनीच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, शांतता, सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. ही आपण सगळ्यांनीच मिळून जबाबदारी घेतली पाहिजे. सरकार म्हणून या ठिकाणी आम्ही अतिशय या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहतोय आणि त्याची उदाहरणं देखील आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या समोर आहेत. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सर्व समाज बांधव जे आहेत, सर्व जातीपाती जे आहेत, त्या माझ्यासाठी एक समानच आहेत. आमच्या सरकारसाठी देखील सर्वजण, सर्व जातीपाती, सर्व धर्मीय हे समान आहेत आणि त्यामध्ये कुठलाही आमच्या मनामध्ये भेदभाव कुणाच्या बद्दल नाही आहे. प्रत्येक समाज घटकाला राज्याच्या प्रगतीमध्ये त्याचा योग्य तो वाटा मिळाला पाहिजे अशी तशी समाजाची धारणा आहे, तशी सरकारची देखील धारणा आहे आणि आपली देखील अशीच धारणा आहे. त्यामध्ये वेगळं मत कोणाचं असण्याचं काही आवश्यक कारण नाही. आज मराठा समाजाला प्रगतीसाठी आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. ते आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे, हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि सरकार सर्व पातळींवर हा जो काही लढा देतोय हे देखील आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आणि आम्ही देखील अनेक सदस्य या सभागृहातले शेतकऱ्याची मुलं आहोत, कष्टकरी आहोत, काही गरीब कुटुंबातून, सर्वसाधारण कुटुंबातून आपण आलेलो आहोत. त्यामुळे या बहुसंख्य जो काही मराठा समाज आज शेतकरी म्हणून राबतोय, शेतकरी म्हणून जीवन जगतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची देखील आपल्या सगळ्यांना जाण आहे. आणि म्हणून काल देखील आपण त्या विषयावर चर्चा केली. आपणही चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि या शेतकऱ्यांना देखील जे काही त्यांना संकट काळी आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे ते सरकारने देखील कर्तव्य बजावलेलं आहे. आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कायदेशीर पद्धतीने काम करावं लागेल. ते आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करतोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, अध्यक्ष महोदय, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला, काही ठिकाणी आंदोलनं सुरू झाली, काही ठिकाणी उपोषणं सुरू झाली, त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली. या बैठकीनंतर ज्यांनी उपोषण केलं होतं जरांगे पाटील, त्यांचं उपोषण देखील सोडवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी आमचे सहकारी मंत्री आम्ही गेलो होतो. आणि त्यानंतर आपण पाहिलं की जी मागणी होती कुणबी प्रमाणपत्र, ज्या नोंदी आहेत कुणबी नोंदी, त्या कुणबी नोंदी जो आपला GR आहे, आपला कायदा आहे, आपला नियम आहे, आणि ज्यांचे पुरावे मिळाले त्यांना जुन्या नोंदी ज्या आहेत त्या मिळाल्या, त्याला कोणाचाही विरोध असण्याचं काम नाही, विरोधही नाहीये.
कारण हा कायदा हा नियम हा पूर्वीपासून आहे आणि 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे आणि म्हणून सभागृहात देखील सर्व सदस्यांनी तशीच एक समान भूमिका घेतली आणि मांडली देखील. आणि कुणबी दाखले देण्याबाबतचा जो काही GR जुना आहे, परंतु काही ठिकाणी ते दाखले दिले जात होते, काही ठिकाणी दाखले मिळत नव्हते आणि मग ते दाखले मिळावे म्हणून ती प्रक्रिया देखील आपण सुरू केली आणि त्या बाबतीमध्ये काही मतमतांतरे असू शकतात. परंतु मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आम्ही वारंवार सांगतो की इतर कुणाचं काढून एका दुसऱ्या समाजाला द्यायचं अशी भावना भूमिका सरकारची बिलकुल नाही विजयराव. आणि म्हणून मगाशी म्हटलं आपण नव्हता ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा सरकारचा शब्द आहे, आमचा शब्द आहे, तो आम्ही पूर्ण करणार. मराठा समाजाची मागणी का आताच पुढे आलेली नाही, ही पूर्वीपासूनची मागणी आहे आणि ती आताच उचलून धरली असाही विषय नाही. 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची तरतूद केली आणि त्यात मराठा समाजाचाही अंतर्भाव केलेला होता. त्यानंतर 80च्या दशकापासून मराठा बांधव आपल्या हक्कासाठी आरक्षणासाठी झगडतोय, लढतोय. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्या काळात आंदोलन केलं आणि त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली, हे देखील आपल्याला माहित आहे. आणि म्हणून त्यानंतर आलेल्या सरकारने मराठा समाजासाठी आरक्षणासाठी काय केलं असा प्रश्न विचारून मी आता काही वाद निर्माण करू इच्छित नाही, किंबहुना त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु आज मी एवढंच सांगू इच्छितो की अण्णासाहेबांचं जे बलिदान आहे ते बलिदान जे आहे मराठा समाजासाठी व्यर्थ जाणार नाही, हा देखील या ठिकाणी आमचा शब्द आहे. आपलं मागासपण सिद्ध करण्यासाठी या समाजाला आज मोठा लढा द्यावा लागतोय, आंदोलनं करावी लागतायत, उपोषणं करावी लागतायत आणि आपण ते पाहतोय. शेतीत आणि सहकारात राबणाऱ्या मराठा समाजातून आजवर अनेक नेते लोकप्रतिनिधी सत्तेत आले, मोठेही झाले, नावारूपाला आले, पण त्यांना मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्याची देखील मोठी संधी होती. पण दुर्दैवाने या नेत्यांना आपल्या समाजाचं मत कळलं, परंतु मन कळलं नाही का माहित नाही, परंतु समाजाच्या भावना मराठा नेतृत्वाला कळल्या असत्या तर समाजाला यापूर्वीच न्याय मिळाला असता, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मंडल आयोगाच्या अहवालानंतर देखील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सुवर्ण संधी होती, पण ते आता गेले. ते विषय इतिहास जमा झाला, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. आणि म्हणून राजकारणातली काही लोक, काही नेते, काही लोकप्रतिनिधी म्हणजे मराठा समाज, संपूर्ण मराठा समाज होत नाही. आणि म्हणून बहुसंख्य मराठा समाज आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतोय. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या तो मागासलेला आहे. मराठा आरक्षणावरून एक मराठा लाख मराठाची हाक देत 56 क्रांती मोर्चे या राज्याने पाहिलेले आहेत आणि अतिशय शांततेने हे मोर्चे त्यावेळेस निघाले. त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि सगळं अतिशय शांततापूर्ण, जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. मात्र त्या शांततेमध्ये देखील एक आक्रोश होता, एक तळमळ होती आणि एक दाहकता देखील होती. हे आपणही पाहिलेलं आहे, मला ते सांगण्याची आवश्यकता नाही. तेव्हा खरं म्हणजे आज त्यावेळेची आंदोलनं, त्यावेळेचे मोर्चे, त्यावेळेची ती संख्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण त्यावेळेस देखील आपण पाहिलं की आपण सगळ्यांनीच एकमताने
एक सगळ्यांचं एकमत होतं आणि आपण या सर्वोच्च सभागृहातून आपल्याला आणि राज्यातील जनतेला मी मगाशी आवाहन केलंय आणि आताही सांगू इच्छितो की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना आपल्या सगळ्यांची आहे. इतर समाजाचा अधिकार न डावलता तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे. त्यावर त्यांचा जो नैसर्गिक हक्क आहे तो देखील या ठिकाणी डावलता कामा नये. ही भूमिका सरकारची आहे, आपल्या सगळ्यांची आहे. अन्य कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे.